इथं बांधायची हा. हे बघा हा यानं बांधा. करोतु स्वस्ति ते ब्रह्मा स्वस्ति वापी द्विजातया. चला हा दिवा अडकवा. कुऱ्हाड बांधली ना. हा आता नाम ओढूया. चला नवऱ्या मुलीला घेऊन या. हे बघ मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याची पूजा पण झालेली आहे. आता लग्न सुरळीत पार पाडावं म्हणून असा आशीर्वाद माग त्याच्याशी. चला या. देवा, ही मुहूर्तमेढ माझ्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची असू दे. त्याने मला लवकरात लवकर कॉल करू दे. पूजा झालेली आहे. आता हिला आत घेऊन जावा. काहीही करून सूर्याला सांगितलं पाहिजे की सिद्धार्थला फोन कर. पण या सगळ्यांमध्ये मी हे कसं सांगू? मीच जाऊन सिद्धार्थला फोन करते. बाई हा, कुठे चाललीस? ते ऍक्च्युली मी माझ्या रूम मध्ये मी पटकन जाऊन येते. अजून गाणं भरायचं आहे. तुळजा, अगं नावाच्या बायका थांबल्यात. गाणं भरायसाठी तुला थांबावं लागेल. पण आई मी चल चल. ए चला, या बायका आल्यात, मी चहा टाकते सगळ्यांना. हा, तोवर ना मी या पुरणपोळ्या कशा झाल्यात ते जरा बघते. ए धनु दीदी, नाही हा, त्या गारव्याच्या पुरणपोळ्या तू नाही खायच्या. अगं माझ्या पोटात कावळ्याला बँड वाजवत आहेत ग. तुम्ही घरी पण मला काही खाऊ दिलं नाही. धनु दीदी तू वेगळं काहीतरी शोध ना. आता इथं वेगळं काहीतरी कुठे शोधू मी राजू? शोध असेल. यात साखरच नाहीये, बघ की साखर आहे का. आजची सोय झाली. धनु दीदी, धनु दीदी, कसलं ध्यान दिसतंय. राजू झाला का चहा? अगं काय ग हे धनु? जा जा जा, आधी आंघोळ करून घे जा आणि कपडे बदलून घे. सूर्या, हा द्या. बोल की आत्या. अरे तुला सामान आणायचं होतं दुकानातनं, तेवढं घेऊन येशील काय? आत्या, लगीन घरात काम करणार आहे का म्हणून विचारायचं असतंय का? तुला सांग की काय काम आहे, करतो की मी.
हे बघ, मेहंदीचं कोण आण भरपूर, हा 8-10 सरबताच्या बाटल्या आण, आणि गोडाधोडाचं जे काही बनवायचं सामान असेल की नाही ते सगळं घेऊन ये. आणि काय वाटलं तर मी सांगते तुला. चाल. या असं गेलो नाही असं आलो बघ. कुणाचा ग माझा सूर्य. नमस्कार, या की आत. हा बोल की. सूर्या तुझा फोन का नाही उचलत आहे? मला तिच्याशी बोलायचंय. आता असं कसं बोलणार? सगळी माणसं असतील त्याच्या भोवती आणि बायकांच्या गारड्यात आहे ती. सूर्या तू प्लीज जातोस का तिच्याकडे? मला आमच्या लग्नाबद्दल तिच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. असं कसं सगळ्यांसमोर जाणार? मी जरी गेलो ना तरी बोलता नाही येणार तिला. सूर्या असं नको करूस प्लीज. हे बघ, मला लग्नाबद्दल खूप महत्वाचं बोलायचं. परवाच्या काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. तिचं लग्न झालं ना तर खूप अवघड होईल रे. तिथून निघण्यासाठी काय करावं लागणार आहे, कसं करावं लागणार आहे, हे सगळं सांगायचंय तिला. हो तू बोलते ते कळतंय मला सगळं. अरे आता सूर्या प्लीज, तू इतक्यांदा मदत केलीस, आता पण कर ना. एक 2-3 मिनिटं तरी मला बोलू दे तिच्याशी. ठीक आहे, थांब जरा बघतो काय होते. फोन चालू ठेव. हो. सिद्धार्थचा फोन. हॅलो. गाणं भरायचं सोडून इथं काय करतेस? अरे तू तुझ्यासाठी मेहंदीचे कोण काढून ठेवले का? अरे नीट ऐकून घे बाबा. 10-12 पाहिजे. हा हा तुळजा. तुला अजून काय पाहिजे? नको ना? हे नको म्हणते. सूर्या तुझाला दे ना फोन. ती बोलत का नाहीये माझ्याशी? तू जे सांगतोस ते नाही करायला जमणार आता. हा एक मिनिट. शत्रू, तुझ्यासाठी काय सामान पाहिजे का? नाही. अरे नको म्हणतोय तो. हा हे काय माझ्यासमोरच उभं आहे. नको त्याला काय. ठेव. सूर्या झालं का सांगून काय आणायचं ते? निघात. तुमचं काय? नाही, जातो आता आणायला. कपड्यांचा साबण, साबुदाणा. गुरुजी या की. काय रे सूर्या, आज कसा काय आवाज दिलास? अहो त्या दिवशी बाई आले होते सामान घ्यायला. गडबडीत होते. ये काय साखरेची पिशवी इथेच ठेवून गेल्यात. नाही पैसे नव्हते, पैसे देऊन गेल्यात ते. तुम्ही आता दिसला म्हणून म्हणलं तुमच्याकडे देऊन टाकावी. रोज नुकसान कसलं ना तुमचं. एखादं दुसरा असता तर 4 पैशाचा फायदा होतोय म्हणून खुश झाला असता, पण तू वेगळाच आहेस लागा. आजच्या जमान्यात तुझ्यासारखी निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाची माणसं मिळणं लय अवघड आहे. आता आलोच आहे तर एखादी मिठाची पिशवी पण दे. चांगली बघून दे बरं का. चांगलं. हा सगळ्यात बेस्ट देतो. हे बघा, निरमा शुद्ध मीठ. तुम्ही माझी काय म्हणला? शुद्ध ना? शुद्ध तो शब्द आहे ना, ते या मीठाला शोभतो बघा. निरमा शुद्ध मीठ, एकदम बेस्ट आणि नैसर्गिक. आणि हो, सगळ्यात कमी किमतीत. या. आता तू म्हणतोयस म्हणल्यावर घेतलंच पाहिजे. अहो तुम्ही डोळं दाखवून घरी न्या. अहो बाई पण खुश होत्याला बघा. आणि आजकालचं इकडे घराघरात हेच वापरते आहेत, माहितीये का तुम्हाला? निरमा फक्त मीठच नाही बनवत, अजून लय काय काय बनवतं. हे बघा, निरमा साबण आहे, निरमा डिटर्जंट पावडर, अजून लय काय काय बनवतं. तुम्हाला पाहिजे असेल ना तर सांगा, घेऊन जावा. आत्ता तरी मीठच राहू दे, बाकीचं काय लागलं तर मी सांगतो नंतर. हा हे घे, पैसे घे. चल येऊ का? हो या. दे रे. बघितलं का पुढ्या, आपला दादा किती शुद्ध आणि निर्मळ मनाचा आहे ते. अरे मी काय म्हणतोय, मी जेवढं काजू खाल्लत ना
त्याचं सगळं पैसे माफ करणार आहे दादा. अरे आपल्या दादाचं अंतकरण शुद्ध आहे. तो माझा पगार वाढवणार आहे की नाही दादा? हा? तुम्हाला माहितीये का निर्माचं मीठ सोडून अजून काय काय? निर्मा डिटर्जंट. हा, त्या डिटर्जंटनेच ना दूध धुवून काढीन दोघांना बी. काम करा चला. हे लिहून दिलं सगळं सामान दिलंय ना? हा दादा. करायला नाही ना? नाही नाही. ठीक आहे, मी देऊन येतो, तुम्ही लक्ष द्या काय. हो. हा. अरे, सिद्धार्थला फोन करायचं राहिलंच की. मगाशी केला होता त्यानंतर परत केलाच नाही. टेन्शन मध्ये असेल ते. फोन केला पाहिजे. सूर्या, अरे सूर्या काय चाललंय तिकडे? मला काहीतरी कळव ना. अरे मगाशी फोन देणार होतो मी तुझ्याकडं, तेवढा शत्रू आला समोर. मग आता बोलू शकतो का मी तिच्याशी? अरे नाही, मी आता दुकानात आलोय सामान घ्यायला. मी जाणार आहे आता घरी. तिकडे गेलो की फोन करतो तुला. हा सूर्या यार प्लीज काहीतरी कर ना. तू नको टेन्शन घेऊ. तुमचं बोलणं करून द्यायची जबाबदारी माझी. थँक्यू सो मच सूर्या. मी वाट बघतोय फोनची. बाय. हा. ए लक्ष द्या नीट. आलो मी. घ्या आता हळद दळायला. नाही नाही, त्याच्या आधी नाव घ्यायचं. हा हा, नाव तर झालंच पाहिजे. अक्का तुम्ही नाव घ्या. हा. अहो कोण मी? नाही नाही, मला नाही समज. आत्या, असं कसं नाही जमत? लाजू नको, घे ना. अक्का घ्या की. सासरच्या एकटेपणावर माहेरच्या आठवणींचा उतारा. जालिंदररावांचं नाव घेते. त्यांचा पंचक्रोशीत आहे दरारा. आता उषाताई तुम्ही घ्या नाव. मी नाही बाया, मला नाही येत. का? नाही नाही, घ्यावंच लागेल. घ्या की. बर. सातारचं फेमस कंदीपेड. सातारचं फेमस कंदीपेड, नागपूरचं फेमस सावजी, आणि मी जे नानांचं नाव घेते, लाखात एक आमचं फौजी. वन नंबर उखाणा घेतलंय बघा. चला आता सुरुवात करूया. मांडवाच्या दारी व केळी आणाव्या कंबळाच्या, आणाव्या कंबळाच्या, व आणाव्या कंबळाच्या. मांडवा दारी हे सगळं मी काय करते आणि का करते? मला नाही त्या सत्यजितशी लग्न करायचंय. मुहूर्तमेढचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. चला, लग्नाची मुहूर्तमेढ झाली. सत्यजित राव, आता तुम्ही लवकरच नवरदेव बनणार आणि हे लग्न धक्क्यात पार पडणार. बेड कोणी उभी केली? मी लावली. मुहूर्तालाच लाट लावली. अपशकुनी मेला. झाली झाली, उभी झाली. कोणी घेत ना.
अरे निक, सगळा मुहूर्त खराब केला. तू आज 1 मिनिट जरी थांबलास ना तर पट्ट्याने फोडून काढेल. आई पण मी काय काय केलं ते मी तो उभं तर केलं ना मी. दादा, हे लगीन नीट पार पडेल ना? करा सुरुवात. सूर्या, बरं झालं आलास. ते सगळं ठेव आतमध्ये आणि ही पंगत झाली की तू बी जेवून घे. हा, तुम्हाला काय वाढू? थांबा. जेफ, थांब थांब. तू बोलू नको माझ्याशी. तुझं काय पटलं नाही मला. हा हॅलो. हा हे काय सामान ठेवून येतो बाहेर. हा हा चल चल आलो. हो हा आलो आलो. सूर्या, तुळजा, अगं तिकडं काय करतीस? ये की इकडं, सगळ्यांच्या बरोबर थांब. हा आले. सूर्याने माझ्याकडे बघितलंच नाही. त्याला कसं विचारू की सिद्धार्थशी त्याचं नक्की काय बोलणं झालंय, कसं होणार आहे आमचं लग्न, हे मला काहीच कळत नाहीये. सूर्या, जेवलास का तू? नाही, नंतर बसेन मी. अरे वाजले बघ किती, कधी जेवणार आहेस? एक काम कर, ये इथे बस. अगं बसतो की नंतर, त्यात काय एवढं. नंतर काय मुहूर्त आहे का? चल ये इथे बस. आता काय बायकांच्या पंक्तीला बसवते काय जेवायला त्याला? मग काय झालं? बायकांसोबत बसला तरी अन्न तर पोटातच जाणार आहे ना. आणि तुम्ही सगळे तर जेवलाच असाल ना, मग तेव्हा सांगायचं होतं ना त्याला की तू पण ये, तू पण जेवून घे. अगं तो काही लहान आहे का की हाताला धरून नानांनी जेवायला बसव? हाताला धरून कामं तर सांगता येतात ना तुला, मग थोडी काळजी पण घेत जा. सूर्या, ये बस इथे. आपल्या घरातलाच आहेस तू. अगं तो आपल्या घरातलाच आहे, बसल नंतर. आपलं म्हणणं वेगळं आणि आपलं म्हणून वागवणं वेगळं. सूर्या, इथे बघ कोणीच परक नाहीये. फॅमिली बसलीये तुझी. ये बस. पोटभर खा सूर्या. नाही काही कमी पडलं तर आहेच तुळजा वाढायला. हे घे, खा. तुळजा, अगं मी नंतर जेवलो असतो की. माझ्या घशाखाली सूर्या अन्नच जात नाहीये. सूर्य, तुला कळत कसं नाहीये? 2 दिवसांनी लग्न आहे आणि पुढे काय करायचंय, कसं करायचंय हे मला काहीच माहित नाहीये. आणि तिथे सिद्धार्थला फोन करते तरी तू उचलत नाही. आणि तुझ्यासोबत त्याचं काय बोलणं झालंय हे तुला मला सांगायला वेळ नाहीये, हो ना? सूर्या, मित्र म्हणून तुला माझी थोडी दया येत नाही का रे? तू मला वचन दिलं होतंस की तू माझं आणि सिद्धार्थचं लग्न लावून देशील. ऐक ना, मला सिद्धार्थ सोबत बोलायचंय. काही कर पण हे प्लीज घडवू ना. तुळजा, हा अगं शांतपणे जेवू दे की त्याला. एवढ्या कसल्या गप्पा चालल्यात? अगं काही नाही, याला बायकांमध्ये बसवलं ना जेवायला म्हणून थोडा अवघडलाय. तू पण ना सूर्या, प्लीज सूर्या
माझं काम करून दे.